मंच पर उपस्थित सम्मानीय महामहिम राज्यपाल महोदय, लेडी गवर्नर जी, गोपाल मीणा जी, कपिल जी, भोसले जी, भुटिया जी और उपस्थित सभी भाइयों बहनों, सर्वात प्रथम तर मी इथे उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांना आणि विशेषतः राज्यपाल महोदयांना महाराष्ट्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो। माझ्यासाठी आजचा हा कार्यक्रम एक अद्वितीय आणि आगळा वेगळा कार्यक्रम आहे। पाटण्यामध्ये, बिहारमध्ये मला मोठ्या प्रमाणात माझे मराठी बंधू भगिनी या ठिकाणी एकत्र भेटतायत, याचा सगळ्यात मोठा आनंद मला आणि आपला सगळ्यांनाच झाला, याचा मला स्पष्ट चित्रण दिसतंय। मला आज गोवा आणि सिक्कीम या दोन्ही राज्यांच्या स्थापना दिवसाच्याही शुभेच्छा तिथल्या नागरिकांना आणि बिहारमधल्या नागरिकांना द्यायच्या आहेत। राज्यपाल महोदयांचं मनापासून धन्यवाद की आपण प्रयत्नपूर्वक अतिशय योग्य आणि भव्य असा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलात। आणि ज्यावेळेला मला हे निमंत्रण मिळालं त्यावेळेला मी माझ्या मनाशी ठरवलं की होय, आपण या कार्यक्रमाला जरूर जायचं, कारण महाराष्ट्र ही शक्ती आणि भक्तीची भूमी आहे। माननीय नरेंद्र मोदीजींनी देशाचे पंतप्रधान म्हणून, प्रधान सेवक म्हणून काम करताना या गोष्टीचा आग्रह धरला की एक भारत श्रेष्ठ भारत, आणि मग सगळ्या लोकभवन म्हणजे पूर्वीचे राज्यपाल भवन या सगळीकडे सर्व राज्यांच्या स्थापना दिवसांचे कार्यक्रम समाजाला एकत्र घेऊन केले पाहिजेत। आणि मग सर्व जाती, पंथ, भाषा, सर्व पद्धतीच्या नागरिकांना एकत्र येऊन आपला भारत किती श्रेष्ठ आहे याचं सखोल चित्रण झालं पाहिजे। ही कल्पना मुळामध्ये ज्या पद्धतीने माननीय मोदीजींनी मांडली आणि त्या पद्धतीने पूर्ण देशभरात आज सांगायला आनंद होतो, ज्यावेळेला माझ्या मराठीतला कार्यक्रम बिहारच्या पटनामध्ये पण होतो, तर काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुद्धा होतो आणि तामिळनाडूमध्ये चेन्नईला सुद्धा होतो। आणि याच पद्धतीने सर्व राज्यांचे, बिहारचा स्थापना दिवस सुद्धा महाराष्ट्रातल्या मुंबईला होतो आणि गुजरातमध्ये सुद्धा गांधीनगरला होतो। ही एकतेची वीण ही आपल्याला मजबूत करण्याचा हा प्रयत्न आहे आणि त्याचं आयोजन माननीय राज्यपाल महोदयांनी अतिशय सुंदर केलेलं आहे। मी सांगत होतो, ही शक्ती आणि भक्तीची भूमी आहे। या ठिकाणी हिंदवी स्वराज्य संस्थापक म्हणून ज्यांचा आपण उल्लेख करतो असे आपले छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची भूमी महाराष्ट्र आहे। आणि बरोबरीने छत्रपती संभाजी महाराज असतील, सामाजिक समरसतेचं व्रत घेतलेलं राजश्री शाहू महाराज असतील, या सगळ्यांच्या प्रेरणेने पुनीत झालेली भूमी ही आपली शक्तीची भूमी आहे। महाराष्ट्र ही समता समरसतेची पण भूमी आहे। आणि म्हणून परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संविधान निर्माता, यांची भूमी आहे। महिला शिक्षणाला जन्म देणारी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांची भूमी सुद्धा महाराष्ट्र आहे। मला या ठिकाणी उल्लेख करायचा आहे की भक्तीची भूमी सुद्धा आहे। हे वर्ष आपण संत ज्ञानेश्वरांच्या जन्म जयंतीचं 750 वर्ष साजरं करतो आहोत। आणि मग असा एक संत ज्याने विश्वाला गवसणी घातली, अगदी प्राणी मात्राला सुद्धा
जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात म्हणण्याला जगाला शिकवण देणारे संत ज्ञानेश्वरांच्या रूपाने आपल्याला माहिती आहे. वारकऱ्यांची मोठी भूमी आहे आणि वारीचा मोठा इतिहास आहे. आणून या शक्ती आणि भक्तीची भूमी या देशाचा आत्मा आहे असं आम्ही मानतो. आणि म्हणून आपलं कर्तव्य देश भावनेतून महाराष्ट्राचा विकास, विकसित महाराष्ट्र ते विकसित भारत या पद्धतीचा आपला सगळ्यांचा आहे. संस्कृती असेल, आर्थिक विकास असेल, पायाभूत सुविधा असतील, कौशल्य विकास असेल, विज्ञानवादी मतदान असेल, या सगळ्यामध्ये महाराष्ट्राचं योगदान देशाचं नेतृत्व करावं असं आहे. आज इथला शेतकरी असेल, माता भगिनी, युवक, सर्व जाती सर्व भाषा यांना समानतेने घेऊन जाण्याची भूमी ही आपली भूमी आहे. मला मुद्दामून उल्लेख करायचा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये गेल्या वर्षभरामध्ये खूप मोठ्या योजनांना आपण गतीने यशस्वीता मिळवली. मी माननीय राज्यपाल महोदयांना मगाशी एक पुस्तक सप्रेम भेट दिलं. याचं कारण तुम्हाला आणि आम्हाला अभिमान वाटेल. आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेली संरक्षण व्यवस्था रूपी गडकिल्ले, मराठा मिलिटरी लँडस्केप ऑफ इंडिया या नावाचा प्रबंध आपण जगासमोर मांडला आणि वर्ल्ड युनेस्कोतल्या सर्व इतिहास तज्ञांनी, वास्तुतज्ञांनी, शास्त्रज्ञांनी एक मताने मान्य केलं की जगातला अमूल्य अद्वितीय ठेवा म्हणजे गड किल्ला आहे. वर्ल्ड हेरिटेज म्हणून मान्यता या वर्षी आपण मिळवली. आपल्या सगळ्यांना त्याचा अभिमान. प्रथम रघुजीराजे भोसले ज्याचा उल्लेख आपण करतो की हिंदवी स्वराज्य अटक ते कटक असं ज्यांनी निर्माण केलं, छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन, ते प्रथम रघुजीराजे भोसले यांची युद्धात वापरलेली तलवार, त्यांचं नाव लिहिलेली, हे लिलावामध्ये लंडनमध्ये चालली होती. मान्य मोदीजींच्या सरकारच्या मदतीने आपण महाराष्ट्रातली पहिली अशी ऐतिहासिक मौल्यवान तलवार ही लिलावात यशस्वीत जिंकून आपल्या भारतात आणि महाराष्ट्रात ती तलवार परत आणली आणि आपल्या इतिहासाचा गौरवशाली इतिहास जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळेला गणेशोत्सव हा आपला राज्य महोत्सव म्हणून देशभरात जगभरामध्ये आपण करतो आहोत आणि माननीय मोदीजींच्या सरकारच्या मदतीने आपली दिवाळी ही आता वर्ल्ड युनेस्कोने इनटँजिबल म्हणून जागतिक ठेवा म्हणून मान्य केलेला आहे. आणि या पद्धतीचं काम स्टार्टअप मध्ये असेल, इनोव्हेशन मध्ये असेल, तंत्रज्ञानात असेल, शिक्षणात असेल, या सगळ्यामध्ये मजबूतीने महाराष्ट्र उभा आहे. याचं कारण पूर्ण देश महाराष्ट्राबरोबर आणि महाराष्ट्र संपूर्ण देशाबरोबर उभा आहे. आणि हीच भावना एक भारत श्रेष्ठ भारतची आहे. आमचं गोवाचं राज्य असेल, त्याची कला, संस्कृती, नृत्य, खाद्य, खानपान यामधलं वैभव मोठं आहे. आणि आमचं सिक्कीम सारखं राज्य असेल तर आज जगाला जैविक शेतीमध्ये एक नेतृत्व देणारं राज्य म्हणून सिक्कीम राज्य उभा आहे. आणि म्हणून या सगळ्या भावना आपण जोपासाव्यात म्हणूनचा कार्यक्रम आज या ठिकाणी होतोय. शुभेच्छा देणं माझं कर्तव्य आहे. राज्यपाल महोदयांचं धन्यवाद देणं हे अभिप्रेत आहे. एवढंच सांगून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.